नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालयाची मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे. परंतु बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सिपाई, लिपिक आणि स्टेनो या पदांसाठी परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असेल आणि निवड होण्यासाठी आम्हाला किती मार्क्स लागतील, त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती होती आहे 3 पदांसाठी होते. याच्यामध्ये मित्रांनो आरक्षणानुसार जागा दिलेल्या नाही आहेत. परंतु मित्रांनो, जसं पाहिलं की शिपाई हमाल पदासाठी 1266 जणांची निवड यादी लावली जाणार आहे. 318 जण प्रत्यक्ष यादीमध्ये असणार आहेत. तर मित्रांनो, जास्त जागा कनिष्ठ लिपिक या पदासाठी आहे 2795 प्लस 700 जवळपास 3500 जागा या ठिकाणी कनिष्ठ लिपिकला आहेत. तर यासाठी मित्रांनो, जसं शिपाई आणि हमाल हे जे पद आहे, काही ठिकाणी शिपाईचं पद आहे, काही ठिकाणी हमालचं, याला 7वी पासवरती अर्ज करता येणार आहे. लिपिकसाठी टायपिंग आणि पदवी लागेल. लघुलेखकला देखील तुमचं स्टेनो आणि पदवी लागणार आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे दिली आहे खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो, आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत देण्यात आलेले. 1000 रुपये खुल्या प्रवर्गाला फी आहे. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज आहे. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो परत केलं जाणार नाही, अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता मित्रांनो, ही जी पदभरती आहे यासाठी तुम्ही अर्ज केला आणि याची तुम्हाला तयारी आता करायची आहे. तर मग याचे नेमके टप्पे किती असतील मित्रांनो, ए टू झेड माहिती आपण पाहूयात. जसं की 3 टप्प्यामध्ये ही तुमची पदभरती प्रक्रिया मित्रांनो सुरू राहील. फक्त स्टेनोग्राफर जे पद आहे त्यासाठी 2 टप्पे असतील. मात्र त्याला जास्त अर्ज आले तर चाचणी घेण्यासाठी मित्रांनो पहिला टप्पा देखील अवलंबला जाऊ शकतो. तर बघा, सिपाई आणि लिपिक पदासाठी मित्रांनो जे तुमचे 3 टप्पे असणार आहेत त्याच्यामध्ये पहिला टप्पा तुमचा येतोय मित्रांनो, तो म्हणजे लेखी परीक्षेचा. लेखी परीक्षामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये, जसं की लेखी परीक्षा देखील असेल किंवा दुसरा टप्पा तिसरा टप्पा, याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला खुल्या प्रयोगाला 35% गुण घेणं आवश्यक आहे आणि राखीव प्रयोगासाठी त्यामध्ये 30% गुण तुम्हाला घेणं आवश्यक असणार आहे. तर टप्पा 1 मित्रांनो, ज्याला आपण चाळणी परीक्षा म्हणतो, लेखी परीक्षा, ती चाळणी परीक्षा स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो नकारात्मक गुण पद्धती तुमची नसेल. परीक्षेचा कालावधी दिलेला नाही आहे मित्रांनो. परीक्षेचा कालावधी या ठिकाणी मागच्या वेळेस मित्रांनो 15 मिनिट किंवा 20 मिनिटापर्यंतचा होता. जी जुनी पत्रिका आहे त्याची तुम्हाला माहिती मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जुनी पत्रिका त्याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. परीक्षेच्या ठिकाणामध्ये मित्रांनो तुम्ही 3 या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा होणार आहे. एकूण प्रश्न किती असतात मित्रांनो पहा, सिपाई हमाल पदासाठी तुमचे 30 प्रश्न असतील. म्हणजेच मित्रांनो साधारणतः या ठिकाणी 20, 25 किंवा 30 मिनिटाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी असू शकतो. एका प्रश्नाला 1 मिनिट दिला जाऊ शकतो. आता मित्रांनो त्यांच्यावरती डिपेंड आहे किती कालावधी द्यायचा, तो जाहिरातीमध्ये नमूद नाही आहे. तर 30 प्रश्न तुमचे MCQ टाईपचे या ठिकाणी असणार आहेत. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रश्न तुम्हाला दिले जातील. कनिष्ठ लिपिकला 40 प्रश्न मित्रांनो असतील MCQ टाईपचे. सर्वांसाठी निगेटिव्ह मार्किंग वगैरे असणार नाही. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे, सिलेबस जर आपण पाहिला तर लिपिक आणि शिपाई या पदासाठी सेम सिलेबस देण्यात आलेला आहे. तर इतिहास असेल, नागरिकशास्त्र असेल, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी. तर आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जाईल मग. तर मित्रांनो त्याच्यासाठी मी ऑलरेडी काय केलेलं आहे, तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकांवरती व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तर हा बघा, सिपाई हमाल पदाची पदभरती जी आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे मागच्या प्रश्नपत्रिकेवरती. मागची प्रश्नपत्रिका देखील या ठिकाणी आपण पाहू शकता. ही सिपाई पदाची परीक्षा झाली होती 2018 मध्ये. त्याला 15 मिनिटं वेळ होता मित्रांनो. पुणे जिल्ह्याची या ठिकाणी ही जी पदभरती होती त्याची प्रश्नपत्रिका आहे. कसे प्रश्न विचारले गेलेले पाहता, तो त्यांनी सिलेबस काय दिलेलं आहे याच्यामध्ये पहा आणि कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न आलेले जास्त करून तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिकेमधून पाहता येणार आहे. त्या व्हिडिओची काय करतोय मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ह्या प्रश्नपत्रिकेची. तिथून तुम्हाला हा प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ पाहता येईल. जसं की पुणे जिल्ह्याचा पेपर होता, तर मित्रांनो पुणे जिल्ह्यावरती तेथील जी स्थळं आहेत त्याच्यावरती प्रश्न आले होते. त्याचबरोबर करंट अफेअर्सवरती प्रश्न आले होते. कसा प्रश्न होता पहा, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे. नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा आहे. त्यानंतर पुणे शहरात कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. तर इतिहासावरती असे प्रश्न होते पहा. त्यानंतर क्रिकेटचा प्रश्न आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी चालू घडामोडी जे आहेत याच्यामधला जो विषय आहे पहा, क्रीडा विषय आहे. क्रीडांवरती प्रश्न येतो, म्हणजे क्रिकेटवरती प्रश्न आला होता मित्रांनो. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे. इतिहासावरती प्रश्न आहेत. पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे. जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत मित्रांनो. याच्यामध्ये पहा चालू घडामोडीचा प्रश्न आहे आणि सामान्य ज्ञानचा या ठिकाणी जनरल नॉलेजवरतीही प्रश्न आहेत. व्याकरण, साहित्य,
भूगोलावरती देखील प्रश्न आहेत, आपण पाहिले असेल नदे वगैरे त्याच्यावरती प्रश्न विचारलेत. विज्ञानावरती कमी प्रश्न आहेत मित्रांनो, इतिहासावरतीही प्रश्न आहेत. तर ही शिपाई पदाची प्रश्नपत्रिका आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत त्यावेळेसचा प्रश्न विचारलेला होता. जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते. तर सामान्य ज्ञान या विषयामधील मित्रांनो जवळपास तुम्हाला एक सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. करंट अफेअर्सवरती तुम्ही जास्त फोकस मित्रांनो करू शकता. त्याचबरोबर यांनी जे दिलेलं आहे की क्रीडावरती जास्त फोकस करू शकता, प्रश्न येत आहेत. त्यानंतर मित्रांनो व्याकरणावरती कमी प्रश्न दिसलेले आहेत. चालू घडामोडीवरती जास्त फोकस तुम्हाला करायचा आहे, करंट अफेअर्सवरती, क्रीडावरती. त्यानंतर भूगोल, त्या जिल्ह्याचा भूगोल, त्या जिल्ह्याचा इतिहास, त्या जिल्ह्यामधील जे महत्त्वाची स्थळं आहेत किंवा महाराष्ट्रामधील देखील मित्रांनो चालू घडामोडीमध्ये मित्रांनो व्यक्ती, सध्याचे जे व्यक्ती आहेत, मोठे व्यक्ती किंवा राज्यपाल असतील, अर्थमंत्री, गृहमंत्री, अशा पद्धतीने जे मोठे व्यक्ती आहेत ते व्यक्तींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता कनिष्ठ लिपिकसाठी देखील हाच सिलेबस आहे मित्रांनो. फक्त कनिष्ठ लिपिकमध्ये काय आहे, चाळणी परीक्षेमध्ये संगणकावरती प्रश्न, तुम्हाला कॉम्प्युटरवरती प्रश्न असतील. तर कनिष्ठ लिपिकला कशा पद्धतीने मित्रांनो पेपर झाला होता पहा. दांडी यात्रा कोणी काढली, ही 2018चा सांगतो मी तुम्हाला. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक प्राप्त झाली आहे. याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर पहा, करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिले. तर मित्रांनो साहित्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे. त्यानंतर खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते. तर कॉम्प्युटरवरती प्रश्न आहे पहा. संगणकावरती मजकूर कॉपी करण्यासाठी खालीलपैकी कोणती सूचना वापराल. तर संगणकाबद्दल थोडाफार अभ्यास तुम्हाला करायचा आहे. 2 ते 3, 2 पेक्षा जास्त प्रश्न नाहीत मित्रांनो, 2 ते 3 प्रश्न त्याच्यावरती येत आहेत. व्याकरणावरतीही मित्रांनो या ठिकाणी प्रश्न जे आहेत आलेले आहेत. लिपिक या पदासाठी सांगतोय 2018मध्ये व्याकरणावरतीही प्रश्न आलेले आहेत. इंग्रजी मराठी दोन्ही व्याकरणावरती आलेले आहेत. त्यानंतर करंट अफेअर्सवरती प्रश्न आहेत. आणि मित्रांनो या ठिकाणी तेथील त्या जिल्ह्याच्या जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यावरती काही प्रश्न आहेत, स्थळांवरती असतील किंवा जिल्ह्याच्या इतिहासावरती असेल, भूगोलावरती असतील, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. तर आता मित्रांनो तुमची परीक्षा जी असणार आहे TCS ही कंपनी घेईल, कारण की फीस जर तुम्ही पाहिली मित्रांनो 1000 रुपये फीस घेतलेली आहे. म्हणजे कंपनीने ती परीक्षा घेण्यासाठी तेवढी फीस लागते म्हणून तर तेवढी परीक्षा फीस घेतलेली मित्रांनो. त्यामुळे TCS तुमची परीक्षा घेईल मित्रांनो. याबद्दल मित्रांनो काय अपडेट आलं तर शॉर्टलिस्टबद्दलचं, अल्पसूचीबद्दलचं, कंपनीबद्दलचं, कोण परीक्षा घेणार वगैरे त्याबद्दल जसं प्रसिद्धीपत्रक किंवा अपडेट येईल मित्रांनो काय तर तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तर कशा पद्धतीने प्रश्न येतात त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा झाला पहिला टप्पा तुमचा मित्रांनो. कमीत कमी 35% गुण त्यामध्ये खुल्या प्रवर्गाला घ्यायचे. 30% गुण मित्रांनो या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी घेणं गरजेचं आहे. तर लिपिक पदासाठी मित्रांनो 40 गुणांची परीक्षा आणि शिपाई पदासाठी 30 गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर टप्पा 2 तुमचा मित्रांनो चालू होतो. टप्पा 2 हा तिन्ही पदांसाठी सारखाच नाही आहे, परंतु टप्पा 2 हा तिन्ही पदांना द्यावा लागतो. जसं की शिपाई हमाल पदासाठी मित्रांनो टप्पा 2 मध्ये काय असणार आहे मित्रांनो, तुमची जी लेखी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये किमान गुण जे त्यांनी सांगितले त्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्याला भेटलेले आहेत त्यांना मित्रांनो 7 पट जी जागा आहे त्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी मित्रांनो काय केलं जाईल, बोलवलं जाईल. म्हणजे एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी. स्वच्छता आणि चापल्य चाचणी म्हणजे काय मित्रांनो, तर यामध्ये काय होईल, जसं की स्वच्छता तुमची जी आहे, सर्व न्यायालयीन जी इमारत असते, न्यायालयामध्ये तुम्हाला ज्या तुम्ही जिल्ह्यामध्ये अप्लाय केले तेथील जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये बोलवलं जातं. तेथील न्यायालयीन इमारतीची स्वच्छता करायला लावली जाते. मग त्याच्यामध्ये तुमची कशी स्वच्छता करता तुम्ही त्यासाठी 5 गुण असतात. आणि चापल्य चाचणी म्हणजे एखाद्या रूममध्ये तुमच्या ज्या फायली ठेवलेल्या आहेत किंवा काही मित्रांनो कागदपत्र ठेवलेली आहेत किंवा रूममध्ये जो पसारा पडलेला आहे तो तुम्हाला व्यवस्थित लावायला सांगितलं जातो. त्यामधून तुमची चपळता आणि काम कसं करता तुम्ही ते तपासलं जातं. त्याला 5 मार्क असतात मित्रांनो. तर ही टोटल 10 गुणांची तुमची दुसऱ्या टप्प्याची शिपाई हमाल पदासाठी काय होते, परीक्षा होते. तर त्याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लिपिक पदासाठी काय असणार आहे, तुमची संगणकावरती टायपिंग टेस्ट घेतली जाते, इंग्लिश आणि मराठीची मित्रांनो. तर 10 मिनिटामध्ये 30 शब्द प्रति मिनिट टंकलित करायच्या. 300 शब्दांच्या 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणी आणि इंग्रजीची चाचणी देखील तुमची घेतली जाईल. तर ही झाली टप्पा 2 मधील ह्या 2 पदांची माहिती. लघुलेखकला देखील मित्रांनो टप्पा 2 मध्ये तुमची काय होणार आहे, डायरेक्टली टायपिंग होणार आहे. तर याच्यामध्ये पहा, इंग्रजी 6 मिनिटं, 100 शब्द प्रति मिनिट, एकूण 600 शब्द असतात. याला मित्रांनो प्रतिलिखन वेळ 40 मिनिटे असतो. त्यानंतर मराठी 8 मिनिटे, 80 शब्द प्रति मिनिट, 640 शब्द असतात.
45 मिनिटं याला वेळ असतो. तर ही टायपिंग तुमची असते. आता तिन्ही पदांसाठी टप्पा 3 तुमचा चालू होईल मित्रांनो. जे उमेदवार वरच्या प्रत्येक टप्प्यांमध्ये जी सांगितलेली 35% किंवा 30% गुण घेणं गरजेचं आहे ते सांगितले, त्या पद्धतीने जसे गुण घेतील त्यांना मुलाखतीसाठी मित्रांनो बोलवलं जाईल. मुलाखतमध्ये मित्रांनो तुमचे गुण असतील 10 गुण. प्रत्येक शिपाई आणि हमाल पदासाठी 10 गुण, लिपिकसाठी 20 गुण आणि स्टेनोसाठी मित्रांनो 20 गुण, अशा पद्धतीची तुमची मुलाखत असेल. तर टोटल पहा तुमचे मित्रांनो शिपाई पदासाठी मग 50 गुण होतात, लिपिकसाठी 100 आणि स्टेनोसाठी 100. तर मुलाखत जी होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल, मुलाखत कशा पद्धतीने होते. तर मुलाखत जास्त काही अवघड नसते मित्रांनो. सोपे प्रश्न, तुमच्याबद्दलचे प्रश्न असतात मित्रांनो. तुमचं आत्तापर्यंत तुमचं मित्रांनो जे काही शिक्षण झालेलं आहे त्याबद्दल, किंवा तुमचं जे तुमचे पर्सनल प्रश्न जे असतील मित्रांनो त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमची आवड वगैरे काय आहे त्याच्यावरती प्रश्न, अशा पद्धतीचे सोपे प्रश्न तुम्हाला मित्रांनो विचारले जातात. इथं काय दुसरे बाहेरचं नॉलेज वगैरे नसतं मित्रांनो. फक्त थोडक्यात पर्सनल डिटेल्सवरती तुमची मुलाखत जी आहे ती घेतली जाते. याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवून मित्रांनो तुम्हाला माहिती दिली जाईल. मुलाखतीमध्ये कसे प्रश्न 2018 मध्ये आलेले होते, त्याची तयारी कशी करायची त्याबद्दलची. तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटत राहतील. त्यानंतर मित्रांनो सर्व टप्पे आता पूर्ण झाल्यानंतर तुमची तिन्ही टप्प्यांची मिळून मार्क्सवरनं मित्रांनो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावली जाते. तर बघा तिन्ही टप्प्यांचे तुमचे मार्क्स धरून निवड यादी, प्रतीक्षा यादी लावली जाते मित्रांनो, लक्षात राहू द्या. प्रतीक्षा यादी जी असते मित्रांनो ती पूर्णपणे मित्रांनो फक्त 2 वर्षासाठीच असते. 2 वर्षामध्ये ती मित्रांनो जर पुढं त्याला मुदतवाढ नाही दिली तर ती रद्द करण्यात येते. प्रतीक्षा यादी का लावली जाते, तर निवड यादीमधील जे उमेदवार आहेत ते जॉईन नाही झाले तर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना बोलवलं जातं, किंवा निवड यादीमधील उमेदवार जे जॉईन झालेले आहेत त्यांनी काही दिवसामध्ये राजीनामा दिला तर प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना त्या ठिकाणी रुजू करण्यासाठी बोलवलं जातं. त्यासाठी ही यादी लावली जाते. तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.